प्रकारे आपले तांदळाचे लाडू तयार झालेले आहेत. मला काय तर दाखवू का? युवीला ताप आले, 2 प्रकारचे सॉक्स घातलेले आहेत. 2 कलरचे सॉक्स का नाही घातले ना तुम्ही? मला ते भेटले ते मी घातले. गाईज गुड आफ्टरनून. तर आता मी स्कूलमधून आलेले आहे. तर तुम्हाला दाखवते मम्मीने आता नागपंचमी आहे ना, तर काय बनवले आणि सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. गाईज आता आपण बनवणार नागपंचमी स्पेशल तांदळाचे लाडू. तांदूळ हे मी 5-6 तास पाण्यात भिजत ठेवलेले, आता ते पूर्णपणे निथळायला ठेवलेत. हे निथळून झाले, आपण यांना भाजणार, ते तुम्हाला नंतर दाखवते. हे बघा, असे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत आपल्याला अगोदर. नारळ आपण फोडून घेतले, आता आपण त्याला किसू नंतर. तोपर्यंत इथं मी तांदूळ भाजते. तांदूळ भाजल्यावर खोबरा किसते, कवळून घेईन, किसताना कवळून घेईन. तांदूळ वाटून झालेत आपलं भाजून आणि वाटून झाले. आता मी खोबरा किसून घेते, नंतर तुम्हाला दाखवते. तांदूळ आपण हे वाटून घेतलेले आहेत, भाजलेले तांदूळ आपण वाटून घेतलेले आहेत. नंतर गूळ घेतलेला आहे आणि खोबरा ओला आहे, ओला खोबरा किसून घेतलेला आहे आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, काजू बदाम आणि मनुका. आणि याच्यात वेलची पण आपण जेव्हा तांदूळ मी वाटत होती ना, तेव्हा वेलची पण आपण त्याच्यात टाकलेली वाटायला. चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे मी बारीक करून घेते, नंतर मग तुम्हाला दाखवते रेसिपी. आणि तूपसुद्धा घेतलेलं आहे. नंतर आपण त्याच्यात आता गूळ टाकणार आहोत. गुळाचा असा गुळ जरासंच आपण शिजवायचं आहे, जास्त शिजवायचं नाही. आता मग लाडू आपले कडक होतात. त्याच्यामध्येच आपल्याला आता ओला खोबरासुद्धा टाकायचा आहे. हे मी शिजून घेतो, मग नंतर दाखवते. हे गूळ आणि खोबरा आपण अशा प्रकारे शिजवून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्या ड्रायफ्रूट्स जो मिक्सरमध्ये मी लावले तो टाकतो, तो पूर्ण मिक्स करून घेते, काजू बदाम. आणि नंतर मग आपण हे तांदूळ नाही का त्याचं पीठ केलेलं मिक्सरमध्ये, ते मी जरा जरा टाकून घेते आणि असं मिक्स करायचं पूर्ण. आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण हे मिश्रण. आहे बघा, आता मी थोडंसं राहिलं ते पण टाकून घेते. थोडं थोडं टाकते मी, म्हणजे कसं आपल्याला मिक्स करायला मस्त मिळते बरोबर असं. आता हे पूर्ण टाकून घेते मिश्रण. आता हे पूर्ण मिक्स करून घेते आणि मग याच्यानंतर मी लाडू वळते, तुम्हाला दाखवते कसे लाडू होतात ते. आता आपण याचे लाडू बनवूया. अशा प्रकारे आपण लाडू बनवायचे आहेत. साईज तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता, छोटे मोठे सगळे. बघा झाले लाडू. आता मी पटकन सगळे लाडू बनवून घेते. प्रकारे आपले तांदळाचे लाडू तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही सगळे लाडू झालेले आहेत. 1 ग्लास मी तांदूळ घेतलेले, तर त्याचे 16 लाडू तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहेत ना. तुम्ही पण ही नक्की रेसिपी ट्राय करा. ते बघा मी नागपंचमीसाठी काय बनवले, वटाणे बनवले आहेत आणि इथे तांदळाचे लाडू बनवलेत.
चला गाईज आता आपण मंदिरात जाऊया. तुम्हाला दाखवू त्यांचं मंदिर कसं आहे शंकराचा. तर सकाळी जायला भेटला नाही, स्कूल होती म्हणून. तर आता जाते मी पाय पडायला. गाईज मम्मी सकाळी गेलेली ना मंदिरात. तर बघा तुम्हाला दाखवते मम्मीने कशी थाली तयार केली बघा. आता मी पण मंदिरात आलेली आहे. तर सकाळी खूप गर्दी असते, तर आता पण लोक आहेत. आता मी दुपारी आले ना पाया पडायला, तर कमी गर्दी आहे. सकाळी खूप गर्दी असते. तर आता मी पाया पडते आणि तुम्हाला घरी गेल्यावर भेटते. ते बघा युवीने पेंटिंग करत लावलेले. आत्याने तिला पेंटिंग आणलेले आहे. काही सवय वॉटर आहे, पाण्यात खुलत आणि याच्याशी ड्रॉइंग होते बघा असं. आणि काय तुम्हाला काय तर दाखवू का, युवीला ताप आले आणि तिने 2 प्रकारचे सॉक्स घातलेले आहेत. 2 कलरचे सॉक्स का नाही घातले का तुम्ही? मला ते भेटले ते मी घातले. गाईज आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. कसा वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.